आनंद पाहिजे ना, मग आनंदासाठी काय करावं लागन? महाराजांनी ते आनंदाची साधनं याच्यामध्ये सांगितलेत. खऱ्या अर्थाने साधना केल्याशिवाय आपण साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. समजतंय ना, लक्षात येत आहे ना? आपण प्रयत्न केल्याशिवाय साध्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपल्याला बीडला जायचंय, मग बीडला जाण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील? बसमध्ये बसावं लागेल, बीडला जावं लागेल. एवढं नाही, खिशामध्ये पैसे सुद्धा लागतील, नाही तर कंडक्टर मध्येच बेल देऊन उतरून देईन खाली, आहे का नाही? जसं बीडला पोहोचण्यासाठी आपल्याला पोहोचण्यासाठी ते प्रयत्न करावे लागतात, तसं आपल्याला आनंद पाहिजे. मग आनंदासाठी काही प्रयत्न पाहिजेत का नाही? आनंदासाठी सुद्धा काही प्रयत्न पाहिजेत. ते प्रयत्न केल्याच्या नंतर आपल्याला आनंद प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल मग आपल्याला साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधनाची आवश्यकता आहे. मग ते साधनाची आवश्यकता असल्यामुळे महाराजांनी या अभंगामध्ये ती साधनं सांगितलीत. महाराज पहिलं म्हणतात, काळ सारावा चिंतने. आपला काळ कशामध्ये गेला पाहिजे? काळ चिंतनामध्ये गेला पाहिजे. काळ शब्दाचा अर्थ कळतो का? काळ म्हणजे आपला जो जन्मल्यापासून मरेपर्यंतचा मधला जो अंतर आहे त्याला काय म्हणायचं? काळ म्हणायचं. तसं लहानपणी आपल्याला काही परमार्थ, भगवंताचं भजन हे काही कळत नाही. मग भजन पूजन कधी केलं पाहिजे? जेव्हा आपल्याला कळायला लागतं की याला देव म्हणतात, याला भजन म्हणतात. हे केल्याच्या नंतर भगवंत प्राप्त होतो, हे केल्याच्या नंतर आनंद प्राप्त होतो. त्याला काय म्हणायचं? त्या काळाला आपण त्या काळामध्ये काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, असा जो तुमचा काळ आहे हा तुम्ही चिंतनामध्ये घालवा. चिंतनामध्ये काळ गेला पाहिजे. आपला काळ कुठं कुठं जातो? आपला काळ महाराज आपलं सगळं आयुष्य प्रपंचामध्ये गेलेले, पूर्ण आयुष्य आपलं प्रपंचामध्ये जातं. त्याच्यात आता 2 तास आपण कीर्तनासाठी येऊन बसतो. आता 8:30ला कीर्तन सुरू झालं, 10:30ला कीर्तन संपणार. 10:30 वाजून जर 2 मिनिटं जरी पुढे गेले तरी माणसाला असं महाराज पुढचा यमच दिसतो. महाराज 10:30 वाजून गेलेत, ह्याला सोडायचं अजून कळाना. अहो खरं म्हण, आमच्या सोबत एक टाळ आता मी काय महाराज 12 वर्षे मी टाळ वाजून भजनच म्हणलेलो आहे. आता मी या लोकांमधून इकडं आलेलो आहे. एका ठिकाणी एक महाराज रोज कीर्तनकार यायचे ना, तर आमच्यातले एक टाळकरी त्यांच्यापाशी जाऊन बसायचा. आणि त्यांच्यापाशी जाऊन बसला का तो म्हणायचा, महाराज कीर्तन एवढं गोड सांगता सगळे महाराज लोक, तुम्ही तर त्यांच्यापेक्षा भारी सांगणार आहेत, तुम्ही चांगलं कीर्तन सांगणार आहेत, पण तुम्ही 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये मात्र मला देवच दिसतात, पण 10:30च्या पुढे गेले की मला महाराज यमच दिसतो. ते असं ते सांगायचं, कशाला पुढे जाईन बिचारा महाराज. अर्थात मला तुम्हाला सांगायचंय काय की आपला हे 2 तासाचा वेळ सुद्धा आपल्याला चिंतनामध्ये घालू वाटतंय का? चिंतनामध्ये आपल्याला 2 तासाचा वेळ सुद्धा घालू वाटत नाही. मग आपलं सगळं आयुष्य हे प्रपंचासाठी चाललेले. एका ठिकाणी महाराज म्हणतात, तुमचं आयुष्य प्रपंचामध्ये चाललंय, काळ तुम्हाला खायला येतोय, तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. काळ काय आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, काळ जपत से महा, सोयीताचा घोर वाहा, सोयीताचा घोर पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. महाराज म्हणतात आयुष्य जाते, लक्ष द्या आणि काय करा? ध्यानी रहा श्री हरीच्या. श्री हरीचं ध्यान तुम्ही करा. अर्थात आपला काळ कशामध्ये घाला? चिंतनामध्ये घाला. जर तुम्ही तुमचा काळ चिंतनामध्ये घातला तर महाराज त्या काळाला, तुमच्या चिंतनामध्ये गेलेल्या काळाला धन्यता देतात. 2 वेळा महाराज म्हणतात, धन्य धन्य चिंतने सरे तो, धन्य धन्य काळ चिंतने
चिंतने सरे तो धन्य धन्य काळ तने सरे धन्य धन्य काळ तने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे सकळ सकळ मंगळ मंगळाचे चिंतने सरे तो धन्य धन्य काळ चिंतने सरे तो धन्य धन्य तने काळ सरे तो धन्य धन्य काळ तने सरे तो धन्य धन्य महाराज म्हणतात चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. महाराज म्हणतात ज्याचा काळ चिंतनामध्ये जातो तो काळ खऱ्या अर्थाने धन्य आहे. त्या काळाला महाराज धन्यता देतात. आपण प्रपंचामध्ये कितीही काळ व्यर्थ करा त्या काळाला काही किंमत नाही. प्रपंच हा करत असताना त्याला काही सायास करण्याची गरज नाही, पण परमार्थासाठी माणसाने सायास केले पाहिजेत. आपले सायास प्रपंचासाठी चाललेले आहेत. महाराज म्हणतात सायासे करीशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजसी कोण्या गुणी. प्रपंच सायासाने करतोस आणि हरीला कोण भजन, हरीचं भजन कोण करणार आहे, देवाचं भजन कोण करणार आहे. आपला जर आयुष्य जर नुसतं प्रपंचासाठी जात असेल तर प्रपंचासाठी गेलेल्या आयुष्याला काही किंमत नाही. प्रपंच करून करून मेला ना माणूस, त्याला माणूस मेला म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा, पण माणूस मेला असं म्हणायचं नाही. माणूस देवाने कशासाठी तयार केलेला आहे, मनुष्य हा देह कशासाठी देवाने दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी गोमटा देह देवाने दिलेला आहे. मग आपण या देहाने दिलेल्या, बरं महाराज नुसता देह दिला एवढ्यावर थांबले नाहीत. मग महाराजांनी प्रत्येक अवयव कशासाठी दिला ते सुद्धा सांगितले. हे मुख कशासाठी दिलं, हात कशासाठी दिले, पाय कशासाठी दिले, पाय कशासाठी दिले, पाय तीर्थयात्रेला जाण्यासाठी दिले. हे हात कशासाठी दिले, भगवंताचं टाळी वाजून भजन करण्यासाठी हात दिले. बरं टाळी वाजून भजन नाही करता आलं तुम्हाला, या हाताने दान धर्म करा. हे दान धर्म करण्यासाठी हात दिले. हे मुख कशासाठी दिलं, एक आजी म्हणले आम्हाला मुख मिस्त्री लावायला दिलं, मिस्त्री लावायला नाही दिलं वैस, ते भजन करण्यासाठी दिलंय. विठाला 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 करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवली पाहिजे आणि मुखाने काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, करा मग सगळे एकदा विठाला विठाला विठाला. आणि हे डोकं कशासाठी दिलं देवानी, आता पुरुष मंडळी जाऊ दे, पण तुम्हाला कशासाठी दिलं डोकं, महिला मंडळी कशासाठी, हा डोकं कशासाठी, विचार करण्यासाठी दिलं. आणि दुसरं एक तुम्हाला डोक्यावर पदर घेण्यासाठी एक डोकं दिलं. म्हणजे पदर डोकं झाकण्यासाठी पदराची निर्मिती. आता नका झाकू, घरी गेल्यावर झाका, आता राहू दे. विठाला 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 विठाला. अर्थात देवाने हे आपल्याला शरीर जे दिलेलं आहे हे त्याचं चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. मग आपल्याला देवाने गोड शरीर सुद्धा दिलेलं आहे. आणि देवाने शरीर बघा इतकं सुंदर शरीर दिलंय महाराज. शरीराच्या जागची जागेवर सगळे अवयव दिलेत, दिलेत का नाही, अहो दिलेत का नाही, बोला की. जागची जागेवर सगळे अवयव दिलेत. समजा हे तोंड हे इकडं माग जर असतं आणि नाक हित आहे असं असतं तर मग असा घास घ्यायचा, नाकाला दाखायचा आणि मग तोंडात घालायचा, असं करावं लागलं असतं. पण देवाने महाराज काय चतुर आहे देव, आहे का नाही, चतुरा तो शिरोमणी. देव चतुर आहे म्हणून देवाने अवयव सारखे दिले. म्हणजे एका जागेवर नाही दिले, जिथं पाहिजे तिथं दिले. हे देवाने केलं. परंतु महाराज आता आपण इतके सगळे माणसं इथं बसलोत, सगळ्यात एकासारखा एक आहे का, एकासारखा एक नाही, वेगळं वेगळं मॉडेल देवाने तयार केलं. आणि जर देवाने जर हे एक सारखे तयार केले असते तर लगी मग पाट्या लावा लागले असते, है की नाही. गळ्यात पाट्या अडकायच्या MS-23
BC 0505 अशी पाटी माझ्या गळ्यात राहिली असती. तुमचं काय सांगू, तुमच्या राहिली नसती काय, तुमच्या बी राहिली असती की. विठाला विठाला देवाने हे शरीर कशासाठी दिलंय, भजनासाठी दिले. म्हणून महाराज म्हणतात तुमचं जे काळ आता जाणार आहे तसं माणसाकडे काळच किती शिल्लक आहे महाराज. कधी माणूस मरण सांगता येत नाही. परंतु माणसाचे प्रयत्न संसारासाठी एवढे कठोर प्रयत्न असतात, एवढं धन कमवण्याच्या मागं लागतो. असं धन 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 म्हणता म्हणता कधी त्याचं निधन होतं महाराज, मेळ सुद्धा लागत नाही. पण एवढा धनाच्या पाठीमागं लागतो. बरं खरं सांगा, तुम्ही आता एवढं धन कमवलं, हे धन काय तुम्ही संघ घेऊन जाणार आहेत का? बरं घेऊन का जाणार होय ना, पण हे तुम्ही आता कमवून ठेवलंय. विचार काय आहे मनात, हे कमवून ठेवायचा मागचा विचार काय? या धनाचा मी पुन्हा फायदा घेईन, काय पुन्हा मी मोठं घर बांधीन, घर बांधल्याच्या नंतर मोठी गाडी घेईन, गाडी घेतल्याच्या नंतर त्या गाडीमध्ये बसून फिरन. पण फिरण्याच्या अगोदरच महाराज ह्याचं मरण येतंय, हाय की नाही? गाडी मागं राहती आणि बंगला मागं राहतो. म्हणून महाराज म्हणतात आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जाते. त्याच्यामुळे तुम्ही सावध व्हा आणि सावध होऊन काय करा, भगवान परमात्म्याचं भजन करा. तुमचा काळ हे चिंतनामध्ये घालवा, कारण तुमचा जो चिंतनामध्ये जो काळ जाणार आहे तेवढं तुमचं आयुष्य. एक जण म्हणला मी किती वर्ष जगलो, आमचा आजोबा 100 वर्ष जगला. अरे पण 100 वर्षामध्ये त्याने देवाचं भजन किती दिवस केलं? हे म्हणले देवाचं भजन त्यांना माहितच नव्हतं, देव कशाला म्हणतात. तुझा काळ सगळा व्यर्थ गेला. अहो अजून एक तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे चांगदेव महाराज किती वर्ष जगले? 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. 1400 वर्ष जगून सुद्धा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एवढ्याशा छोट्या मुक्ताबाईंचा गुरुत्व त्यांनी स्वीकारलं. अर्थात चांगदेव महाराज म्हणतात चांग देव म्हणे आजी जन्म आलो. म्हणजे 1400 वर्ष जगलेलं सगळं व्यर्थच गेलं ना. ज्या वेळेस मुक्ताबाईंचे शिष्य झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांच्या काळाला आणि त्यांच्या वेळेला त्या ठिकाणी सुरुवात झाली. म्हणजे आजी जन्म आलो, म्हणजे आज मी जन्माला आलो. तसं आपण भगवंताचं चिंतन करा. ज्या दिवशी आपण भगवंताचं चिंतन करू, ज्या दिवशी आपण भगवंताच्या चिंतनाला लागू, तो काळ आपला खऱ्या अर्थाने धन्य आहे. म्हणून आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे, तर आपला काळ हा चिंतनामध्ये घातला पाहिजे. विठाला विठाला चिंतनामध्ये कुणी घातला काळ? भगवंताच्या चिंतनामध्ये काळ कोणी घातला? अहो कितीतरी उदाहरणं पाहायला भेटतील. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, आमच्या संस्थेमध्ये आमचे गुरुवर्य निकम बाबा होऊन गेले. निकम बाबा हे गेल्याच्या नंतर म्हणजे वैकुंठवासी झाल्याच्या नंतर ज्या वेळेस त्यांचा अंत्यविधी झाला, अंत्यविधी महाराज ते एवढे म्हणजे ते एवढं नामस्मरण करायचे. रोज सकाळी 25,000 भगवंताचं नामस्मरण झाल्याशिवाय पाणी सुद्धा पित नव्हते. एवढं ते देवाचं नामस्मरण करायचे. अहो त्यांनी जात असताना ते ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की मला घाटावर नेऊ नका, मला स्मशानभूमीत घेऊन जा. महाराज महात्मा होता खरंच. ज्या वेळेस लोकांनी ऐकलं नाही, म्हणले एवढे मोठे संस्थेचे गुरुवर्य आहेत, त्यांना आपण घाटावर घेऊन जाऊ. घाटावर घेऊन गेल्याच्या नंतर त्यांना तिथं अग्नी द्यायचा, तेवढा धो पाऊस सुरू झाला. मग तिथून त्यांना उचललं, स्मशानभूमीमध्ये नेलं आणि त्या स्मशानभूमीमध्ये नेल्याच्या नंतर पाऊस थांबला. हे असे महात्मे. बरं एवढं नाही तर त्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले आणि ते अंत्यसंस्कार झाल्याच्या नंतर ज्या वेळेस माणूस गेल्याच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी ते राख सावडण्यासाठी जातो, त्यावेळेस त्यांच्या हे कवटीचा भाग म्हणजे डोक्याचा भाग शिल्लक राहिला होता आणि त्याच्यावर भगवंताचं नाव उमटलेलं होतं. किती भजन केलं असेल, अहो किती भजन केलं असेल. मी म्हणतो आपलं तर काही उरणारच नाही, पण उरलंच. यदा कदाचित जर आपली कवटी उरली तर त्याच्या एखादी शिवी येईन लिहून, ह्याच्या पलीकडे दुसरं काही येणार नाही. कारण आपलं चिंतन कसं आहे, आपलं चिंतनच हे महाराज नेहमी हे चिंतन काय, शेजाऱ्याचं काहीतरी बरं वाईट व्हावा, आपलं चांगलं व्हावा, हे आपलं चिंतन आहे. लोकाला वाईट बोलण्यामध्ये आपले दिवस जास्त जातात. खरं सांगा बरं पुरुष मंडळी, तुम्ही रोज देवाचं नामस्मरण जास्त घेता का बायकोला शिव्या जास्त देता? खरं सांगा, तुम्हाला 60 वैश्यपदी तुम्ही कसे सांगता ना. आता इथं बघा ह्यांना पटलं, खरंय म्हणले महाराजाचं खरंय. महिला मंडळी म्हणायला लागल्या तिकडे विठाला विठाला आपलं काळ हा चिंतनामध्ये गेला पाहिजे.
भगवंताच्या भजनामध्ये गेला पाहिजे. माझ्या तुकोबरायने देवाचं भजन करावं, भंडारा डोंगरावरती जावं, भामचंद्र डोंगरावरती जावं आणि देवाचं भजन करावं. एवढं भजन करावं, एवढं भजन करावं, त्या भजनाच्या असणारे ते भजनाचे जे स्पंदन तयार व्हायचे, त्या भजनाच्या स्पंदनाने त्या परिसरामधलं जो वातावरण आहे ते वातावरण एकदम प्रफुल्लित व्हायचं. त्या ठिकाणी असणाऱ्या गायी, वासरं हे चरणारे आहेत, त्याच्यानंतर वाघ, सिंह असे प्राणी तिथं यायचे. दोघं एकामेकाला पाहायचे परंतु काही करत नव्हते. ही तुकोबरायांच्या भजनाची ताकद होती. महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुसवरे आळविती. हे कशाचा प्रकार आहे महाराज? हे फक्त तुकोबरायांच्या भजनाचा प्रकार आहे. अर्थात तुकोबरायांनी अखंड देवाचं भजन केलं आणि अखंड देवाचा अट्टहास केला. किती देवाचा अट्टहास केला? देवप्राप्तीसाठी महाराजांनी एवढे प्रयत्न केले, एवढे प्रयत्न केले, संसार पूर्ण संपला. संसारामध्ये मागं काही शिल्लक राहिलं नाही. आपण याच्यासाठी मात्र तुकोबरायांचा आपण काय घेतला पाहिजे तर आदर्श घेतला पाहिजे. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुकोबरायांनी त्यांचा संसार पूर्ण संपून टाकला, संसारामध्ये मागं काही शिल्लक ठेवलं नाही. मुलाबाळांवर भीक मागण्याची वेळ आली, एवढी गरिबी आली, असं तुमच्यावरती व्हावा अशी माझी मुळीच इच्छा नाही. खरं पांडुरंगा शपथ नाही, तुमच्यावर कशाला भिकारी कशाला व्हावं, तुम्ही श्रीमंत व्हावात. तुम्ही जर श्रीमंत राहिलात तर परमार्थ सुद्धा श्रीमंतीमध्ये होईल, आहे का नाही? परंतु तुकोबरायांनी संसाराकडे लक्ष दिलं नाही, मात्र आपला परमार्थ, आपल्या जीवाच्या कल्याणाचा मार्ग मात्र चांगला केला. देवासाठी तुकोबरायांनी एवढे कष्ट घेतले, एवढे कष्ट घेतले, एवढे कष्ट देवासाठी घेतले की एके दिवशी भगवान परमात्मा भेटायला येत नाहीत. तुकोबराय भजन चालू आहे, तुकोबरायांचं देव भेटायला येत नाही. देव कस काय भेटायला येत नाही म्हणून तुकोबराय असे बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर वाटाने जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला तुकोबराय विचारायला लागले, अहो मला देव कधी भेट देईल? सांगा की मला देव कधी भेट देईल? आपण असं कधी विचारलंय का? बोला ना, कळत आहे तुम्हाला मराठी? आपण असं कधी कुणाला विचारलंय का मला देव कधी भेट देईल? आपल्या महाराज स्वप्नात सुद्धा देव येत नाही. आपल्या स्वप्नात आलं तर भलतच काहीतरी येतं, पण आपण देवाचं कधी आपल्या स्वप्न सुद्धा पडत नाही. पडलं स्वप्नात तर काहीतरी वेगळं स्वप्न पडन, पण ते स्वप्नातलं खरं नसते. स्वप्न कोणाला बी पडत पण स्वप्नातलं खरं नसते. अहो एके दिवशी मला स्वप्न पडलं, आता आठवलं म्हणून सांगतो. मला स्वप्न पडलं, स्वप्नात मी पंतप्रधान झालो. काय आहे काय? अहो धुराळ्यात आम्ही मोटरसायकलवर फिरणारे, पण आज पंतप्रधान. आणि पंतप्रधान झाल्याच्या नंतर मग काय महाराज, थाट, पंतप्रधानाचा काय थाट असतो आपल्याला माहिती आहे का नाही? मागं पुढं 5-25 गाड्या, घोड्या, सगळं काही जिथल्या तिथं पंतप्रधान. आणि मग महाराज असंच कीर्तनाला एका गावामध्ये गेलेलो होतो, थोडा वेळ होता आणि मग तिथं झोपलो आणि ते स्वप्न पडलं, काय पंतप्रधान झालो. हे लक्षात ठेवा, काय पंतप्रधान झालो. आणि स्वप्न पडलं महाराज. मग पंतप्रधान झाल्याच्या नंतर उत्सुकता लागली, आता आपल्याला बाहेर देशाच्या दौऱ्यावर जायचं. निघालो ना, बाहेर देशाच्या दौऱ्यावर जायचं म्हणलं की लगेच 5-25 गाड्या, लगेच विमानतळावर गेल्याच्या नंतर स्पेशल पंतप्रधानासाठी विमान. आणि स्पेशल विमानामध्ये पंतप्रधान बसले, म्हणजे कोण? मी बसलो. स्पेशल विमानामध्ये बसलो. विमान धावपट्टीहून धावायला लागल्यावर आता विमान त्या ठिकाणी उडणार, हवेमध्ये उडणार. तेवढ्या चोपदार आला मला उठिलं, महाराज उठा, कीर्तनाची वेळ झाली. मी चोपदाराला म्हणलं, काय दुश्मना आलास आता? किमान त्या आकाशामध्ये 2-4 तरी गिरट्या घालून द्यायच्या ना. विमानामध्ये कवा बसायला भेट ना आम्हाला, स्वप्नात तरी. स्वप्नातलं खरं नसते. मी काय सांगत होतो तुम्हाला? तुकोबरायांचा संसार सांगत होतो महाराज. तुकोबरायांनी संसार तर सोडला, पण देवासाठी तुकोबरायांचे प्रयत्न आहेत. दारामध्ये तुकोबराय उभा आहेत, येणारा जाणाराला विचारतात, का हो मला देव कधी भेट देईल? सांगा ना, मला देव कधी भेट देईल? देवासाठी मी काय करू सांगा, मला देव कशाने भेट देईल? तुकोबरायांची एक गवळण आहे बघा. तुकोबराय म्हणतात, आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा? 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 हरी लागी प्राण फुटे थोरी लागली आशा.
भेटेल कैसा आता काय करू सांगा तो भेटेल कैसा आता काय करू सांगा तो भेटेल महाराज म्हणतात काय करू सांगा ना, देव मला कशाने भेटल. अहो देव भेटण्यासाठी तुम्ही काहीही सांगा, ते करण्यासाठी मी तयार आहे. आपण करतो का असे प्रयत्न देवासाठी? करणार नाहीत, कधीच करणार नाहीत. मला माहितीये, मी सांगतो ना तुम्हाला, 100% सांगतो. तुम्ही इथून मागे तर केलेच नाही, पण पुढे सुद्धा करणार नाहीत. तुम्ही फक्त ऐकता, ह्या कानाने ऐकता आणि ह्या कानाने सोडून देता. बरं झालं ते ह्या कानाने का व्हायना किमान ऐकतात, नाही तर ते ऐकायच्या अगोदर बरं कान नाही दाबून घेत. ऐकणंच नको, आहे का नाही? किमान ऐकतात, तरी ऐकल्यावर तरी काय फरक पडला तर पडला, आहे का नाही? खरं महाराज, लोकांचं तसंच आहे महाराज. ऐकू वाटलं तर ऐकायचं, नाही तर सोडून द्यायचं. कीर्तनाला येऊ वाटलं तर यायचं, नाही तर नाही आलं तरी जमत आहे. काही काही तर महाराज पठ्ठे अशी आहेत, मस्त पंक्तीला खाऊन येतात. खाऊन आलं की आता कीर्तन ऐकायचं म्हणून, आपलं ऐकायचं म्हणून एक डोळा तिकूनच झाकून येतात. म्हणजे झोप आलेली असती, एक डोळा झाकून येतं. तिथं असलं की दोन्ही झाकून घेते. इथं बसले दोन्ही डोळे झाकून गेले. म्हणजे कीर्तनाला येऊ वाटलं तर यायचं, ऐकू वाटलं तर ऐकायचं, बसू वाटलं तर बसायचं. पाय लांबायचे, जांभळ्या त्याच्या मागच. आता एक जण दिली जांभळी, बघू नका बघू नका, माग इकडे बघा. विठाला 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 विठाला. आता काय करू सांगा तो माझं भेटेल कैसा. मला देव भेटण्यासाठी सांगा, तुम्ही काही करा. म्हणजे महाराजांचा जो काळ चाललेला आहे, हा काळ कशामध्ये चाललेला आहे? चिंतनामध्ये काळ चाललेला आहे. महाराज म्हणतात, मी दुसरं माझा काळ हा व्यर्थ घालणार नाही. माझं जीवन हे छोटस जीवन मी व्यर्थ कशाला घालू? भगवंताच्या चिंतनामध्ये जीवन. काळ सारावा चिंतनी. महाराज म्हणतात, माझं चिंतनामध्ये मी माझं जीवन त्या ठिकाणी समर्पित. अहो सगळ्या संत मंडळींचं तुम्ही अभंग पहा, सगळ्यांचे अभंग पहा. अहो ज्ञानोबा राय तर म्हणतात, मी भगवंताच्या चिंतनामध्ये एवढा काळ घातला आणि मला देव प्रसन्न झाला, देव मला प्राप्त झाला. मी परमार्थ करून करून मला अशी अवस्था माझ्यावरती आली, अशी अवस्था झाली. अहो खरं सांगा, आपल्याला जर देव एकदा प्राप्त झाला तर पुन्हा दुसरी काही इच्छा राहणार आहे का? पुन्हा काही इच्छा आहे का आपल्याला? हे नाही का कळत? बरं सोपं सांगतो. आता आपण जेवण करून आलो पंक्तीला, जेवण केलं का नाही पोटभर? आता पोटभर जेवण केलं, तिथून इथं आलं की तुम्हाला एक जण मला चला ना आता जेवायला, तुम्ही काय म्हणता ना, आता कशाला जेवायला? आता पोटभर तृप्त झालो, तृप्त झालो. ज्ञानोबा म्हणतात, मला देव भेटला, मी तृप्त जरी झालो, पण काय झालं, माझ्या तृप्तीलाच भूक लागली, माझ्या तृप्तीलाच तहान लागली. ज्ञानोबारांचं एक अभंग आहे बघा. तृप्ती भुकेली काय करू माये, काय करू माये, काय करू माये. तृप्ती भुकेली काय करवाये, काय करवाये, काय करवाये. तृप्ती भुकेली काय करू माये, काय करू माये, काय करू माये. तृप्ती भुकेली काय करवाये, काय करवाये, काय करवाये. जीवनी जीवन कैसे ताने जाता है, जीवनी जीवन कैसे ताने जाता है, जीवन जीवन कैसे ताने जाता है. मन दाये परिन दाये, परिन दाये, परिन दाये. मन दाये परिन दाये, परिन दाये, परिन दाये. परिण दाये, परिण दाये, परिण दाये, परिण दाये. मन दाये परिण दाये, परिण दाये, परिण दाये. महाराज म्हणतात,
तृप्तीलाच भूक लागली, काय करू? तृप्ती भुकेली, काय करू माये, काय करू माये, काय करू माये. तृप्तीला भूक लागली, काय करू? अर्थात जी तृप्त अवस्था आहे, ज्ञानोबरायांना भगवंत भेटल्याच्या नंतर तृप्त अवस्था झाली. देव पाहिलाय, पाहिल्याच्या नंतर आता दुसरं काही पाहण्याची इच्छा नाही. पण महाराज म्हणतात तो देव पाहण्याची मला पुन्हा इच्छा आहे. म्हणजे माझ्या तृप्तीला पुन्हा भूक लागली, तृप्तीला पुन्हा तहान लागली. तशी अवस्था चिंतनामध्ये झाली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात असं आयुष्य आपलं भगवंताच्या भजनामध्ये चिंतनामध्ये गेलं पाहिजे. त्याच्यानंतर महाराज पुढे म्हणतात एकांतवासी गंगा स्नानी. त्याच्यानंतर आयुष्य कुठं गेलं पाहिजे? एकांतवासामध्ये गेलं पाहिजे, आणि नाही तर गंगेच्या स्नानामध्ये गेलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? एकांतवासामध्ये आयुष्य गेलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा. तुकोबराय म्हणतात आम्हाला मी एकांताच्या वासामध्ये काय केलं? ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा. एकांतामध्ये जो आनंद आहे तो आनंद लोकांतामध्ये नाही महाराज. लोकांतामध्ये तो आनंद नाही. ज्या वेळेस आम्ही अभ्यास करण्यासाठी एकांतामध्ये होतो, काय होतं आम्हाला? दुसरं पाठाला जायचं, पाठावून आलं की आपला अभ्यास करायचा, जेवण करायचं, संध्याकाळी ज्ञानोबरायांचं दर्शन प्रदक्षिणा करायची, झोपले, सकाळी उठले इंद्रायणचं स्नान, पुन्हा पाठाला गेले. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं. हे कुठं? एकांतामध्ये होतं. पण लोकांतामध्ये आल्यावर महाराज काय काय लोकांतामध्ये काय सांगावा, काय सांगावं लोकांतामध्ये काय काय? अहो काय काय सांगण्यापेक्षा लोकांतामध्ये आमचं केलेला अभ्यास सुद्धा इसरायला लागलाय. हे लोकांतामध्ये चालू आहे. म्हणून महाराज म्हणतात लोकांत कामाचा नाही, एकांत पाहिजे. एकांतामध्ये जे आपल्याला साध्य करता येतं ते लोकांतामध्ये साध्य करता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात एकांतवासी. त्याच्यानंतर पुढे म्हणतात गंगा स्नाने, गंगेचं स्नान केलं पाहिजे. गंगेचं स्नान केल्याच्या नंतर काय पुण्य प्राप्त होतं? गंगेचं स्नानाने काय पुण्य प्राप्त होतं? आपलं पाप जे आहे हे पाप गंगेच्या स्नानाने नाहीसं होतं. गंगेमध्ये स्नान केल्यावर पाप नाहीसं होतं, देह सुचिरभूत होतो, देह पवित्र होतो. हे गंगेच्या स्नानाने होतं. आणि जर आपण गंगेमध्ये जर स्नान केलं तर महाराज आपल्याला शेवटच्या चरणामध्ये ते सांगणारच आहेत की गंगेच्या स्नानाने काय होतं, एकांतवासाने काय होतं. देवाच्या पूजने आणि देवाची पूजा करायची सांगितली. देवाची पूजा, देवाची पूजा आपल्याला माहिती आहे की नाही? आपण रोज सगळे महिला मंडळी आपण देवाची पूजा करतो. पहिलं जुन्या काळात कसं होतं महाराज, आंघोळ झालं की महिलांना त्यांचे काम राहायचे, मग पुरुष मंडळीने आंघोळ झालं की देवाची पूजा करायची. हे पुरुष मंडळींना काम होतं. पण आता त्यांनी ते काम सोडून दिलेले. आता म्हणजे जवळजवळ काम सगळे बदलतच आलेले. जुन्या काळामध्ये दळण कोण दळायचं? बोला की, दळण कोण दळायचं? महिला दळायच्या. आता गिरणी डबा घेऊन कोण जातो? पप्याचा बाप जातो का नाही? म्हणजे आता काम सगळे बदलायला लागलेत. जुन्या काळात भांडे कोण घासायचं? बोला की, जुन्या काळात भांडे कोण घासायचं? महिला. आता कोण घासीत आहे? अजून महिलाच घासीत आहेत. जुन्या काळात स्वयंपाक कोण करायचं? महिला. आता कधी मध्ये हे बी करतात विठाला 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 विठाला. म्हणजे आपल्याकडे नाहीत करीत, ते शहरातलं सांगतोय. आपल्याकडे अजून यायला थोडा वेळ आहे. येणार आहे, आपल्याकडे बी येणार आहे, काळजी नका करू. तुम्ही बी सुखी होणारच आहे एकदा. अर्थात महाराज म्हणतात देवाच्या पूजेने, देवाची पूजा केली पाहिजे. देवाच्या पूजेमध्ये सुद्धा आनंद आहे. पण देवाची पूजा कशी केली पाहिजे? आता देवाच्या पूजेचे प्रकार आहेत. षोडशोपचार पूजा आहे. आता म्हणजे 6 प्रकाराने देवाची पूजा केली पाहिजे. आपल्याला हे प्रकार माहित नाहीत, पण देवाची पूजा तर माहिती आहे ना. कशी का व्हायना आपण देवाची पूजा केली पाहिजे. पण पूजा करताना जरा नीट नाटकी केली पाहिजे. आता देव आपण महिला मंडळी देव धुतात, धुतल्याच्या नंतर ते पाटावरती ठेवतात, ठेवल्याच्या नंतर गंध असं घेतात, असं लावतात का? एका देवाला एक बोट असं काय काय असं बोट बोडायचं, असं शिपडायचं, असं कोणाच्या डोळ्यात, कोणाच्या नाकात, कोणाच्या कानात. ते बिचाऱ्याने आता काय त्यांना पुशिता येत नाही. असे तुमच्या देखत कसे पुशित असा आपला गंध. नैवेद्य बी एवढा एवढा आपला देवाला नैवेद्य, एवढाच नैवेद्य. भले 1760 देव त्या पाटावर आणि एकच नैवेद्य. बरं ते नैवेद्य बी धोरणात नसतोय महाराज. देवाचा स्पेशल नैवेद्य, त्याच्यावर भाजी भात हे किती असतं, बोट बोडायचं आणि त्याला लावायचं, ते देवाला ठेवायचं. काय देव आपली पूजा काय आनंद प्राप्त होईल महाराज. आणि अशी आपण पूजा करून घराच्या बाहेर निघलं की तिकडून असतोयच मग लगेच भाडे मार सुरूच. कशाचा? मंत्राचा नाही, शिव्याचा असतोय. कारण आपण जर प्रेमाने देवाची पूजा केली, देवाची जर प्रेमाने आपण पूजा केली
तर देव आपल्याला आनंद प्रदान केल्याशिवाय राहणार नाही. पण काही काही ना एवढा पूजेचा कंटाळा. अहो एक वारकरी होते, आता आठवण म्हणतो सांगतो, एक वारकरी होते पंढरपूरचे. नित्यनेमाने त्यांचे आपले रोज अहो जे आता तुम्ही बघा बाबांचा तुम्ही नित्यनेम पाहिला नसेल, सगळे वारकरी मंडळीत हे सगळे रोज नित्यनेम करतात. माझ्या सहित मी सुद्धा नित्यनेम करतो. मला तर एवढी हौस आहे, आता सांगितलं नाही पाहिजे पण सांगतो, माझं ऐकल्याच्या नंतर कुणाला इच्छा झाली तर झाली. मला एवढी हौस आहे देवाची म्हणजे पूजेची. मी पांडुरंगाची मूर्ती तयार करून घेतली, 2 किलोची पांडुरंगाची मूर्ती एवढी अशी तयार करून घेतली आणि रोज सगळं नित्यनेमाने मला त्याच्यासाठी किमान 1 तासभर लागत. म्हणजे ते देवाला रोज आंघोळ, कपडे, देवाला कपडे बीत आमचे सगळे, सोन्याचे दागिने, चांदीचा टोप, हे सगळं आमच्या देवाला, म्हणजे पूजेची आवड असली पाहिजे. पण एक असे वारकरी होते, त्या वारकऱ्यांना एवढी पूजेची आवड, रोज सकाळी 4 वाजता उठायची, स्नान झालं, नित्यनेम आपला हरिपाठ म्हणत म्हणत पूजा करायची. पण त्यांना असं वाटलं आपण आता थकलोत, आता आपलं काही उरकतच आलंय जवळजवळ, पण आपली पूजा मागं कोणीतरी चाललेली पाहिजे ना. आपण ही पूजा जर ह्याला नाही शिकली तर मागं आपली कोणी पूजा करणार नाही. म्हणून ते म्हणले आपल्या पोरांना पूजा शिकवावी. म्हणून त्या वारकरी बाबाने काय करायचं, आपलं छोटंसं पोरग होतं, त्या पोराला रोज सकाळी उठवायचं 4 वाजता, त्याला बी आंघोळ घालायची आणि हे पूजाला बसले की पोराला बसवायचं. ते पोरग लहानाचं मोठं झालं महाराज, मोठं झालं म्हणजे टोनग झालं, पण त्याला कळलं नाही की पूजा करावं म्हणून. ते मोठं झालं मग त्याला त्या पूजेचा कंटाळाच यायचा. मग हे वारकरी वारीला निघाले की त्याला सांगायचे, बाळ्या मी आता वारीला चाललो 2 दिवस पूजा कोणी करायची, तो पूजा करायची. आणि महाराज एके दिवशी त्या बाळ्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर पण त्या बाळ्याला पूजा करावं कळलं नाही. बायको रोज त्याची पूजा करायची पण ते काय देवाची पूजा तेव्हा काय करीत नव्हता. आणि मग काय झालं, एके दिवशी वारकऱ्याला असंच जायचं होतं वारीला, आणि वारीला जायचं म्हणून ते वारकरींनी आपल्या पोराला सांगितलं आता देवाची पूजा कर. मग ते वारकरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी म्हणला बाळ्या, म्हणला आता रोज सकाळी 4 वाजता बाप उठितोय, आज काय 4 वाजता उठत नाही, म्हणला आज थोडं उशिरा उठू. पण त्या पप्याची माय, मग त्या बाळ्याची माय ती सकाळीच उठवायला आली, बाळ्या उठ देवाला आंघोळ्या घालायच्या, पूजा करायची. पण ते बाळ्या कशाचं उठतोय, बाळ्या काय उठा ना. ते म्हणला आई थोडंसं झोपू दे ना, म्हणला काय सकाळ सकाळ रोजच बाप उठतो, तू बी त्याचीच बायको, मग तिचीच होती ना ती बायको, मग ती कोणाशी दुसऱ्याची होती का, मग ती त्याला उठवायची. पण ते कसं तरी उठलं. उठल्याच्या नंतर मग आता देवाची पूजा करायची. मग देवाची पूजा करायची, ह्याने आंघोळ केली, त्यांनी काय त्याच्या डोक्यात आलं काय नाही. ते म्हणला आज देवाची पूजा, देवाला आंघोळ्या आता मोकळ्या पाण्यात घालतो, म्हणला जरा रोज एका तांब्यातच सगळे देव गुंडाळावं लागत होते, आज असं नाही, मला आज देवाला जरा मोकळ्या आंघोळ्या. मग देव एका सगळे बकेटीमध्ये टाकले, त्या बकेटीला दावं बांधलं, एका विहिरीवर गेला, सोडली ना बकेट विहिरीत सोडल्याबरोबर ती बकेट पाण्यामध्ये बुडाली. आणि जे जड देव होते, समजा पांडुरंग, ते आपला कन्हैया, कृष्णा, हे जे होते जड ते बकेटीत खाली बसले. ते पत्र्याचे देव असतात ना, पत्र्याचे देव, ते पत्र्याचे देव तणगलीवर वर तणगले. महाराज ह्याने बकेट खाली घातले, ते देव बाजूला सरकले, बकेट वर काढतो, बघत होतो पत्र्याचे देवच गायब. महाराज त्याने ते तसेच देव आणले, घरी आणले, देवारे तसेच ठेवून दिले. माय म्हणली बाळ्या त्या देवाला काही गंध, अक्षदा, धूप, दीप, नैवेद्य काही आहे का नाही. ते म्हणलं आई आजपासून 10 दिवस देवाला काहीच नाही. का देवाला काय नाही म्हणजे देवाला सुतक पडलंय म्हणला 10 दिवस. ह्याच्यातल्या 2-4 जणांनी हिरीत जीव दिलाय म्हणला ना, आता काय पूजा नाही म्हणला आता. महाराज त्या माईनं डोक्याला हात लावला, म्हणली अशी काय हे जन्माला आलंय, ह्याच्यापेक्षा नसतं जन्माला आलं तर बरं झालं असतं. माय त्याला खवळली, महाराज बोलली आणि त्याला ती पूजा करायला लावली. त्याला वैतागच आलेला होता. ते म्हणला आता ही पूजा काही परवडण्याच्या मार्गावर नाही, आता इथं मी थांबत नाही. निघालं सासरवाडीला गेलं की सासूबाई म्हणली माय जावाय बापू बरं झालं आलात, आमचे मालक तिकडे गेले दुसऱ्या गावाला, इथं पूजा करायलाच कोणी नाही. बसला ना जावाई पूजाला बसवला. आणि बसवल्याच्या नंतर मग जावाई बी महाराज एवढा बी येडा नव्हता, भोळा नव्हता, त्याला तेवढं कळत होतं. मग त्या जावायाने काय केलं महाराज, ते यादी लिहून दिली एक सासूबाईला. म्हणला सासूबाई एवढं साहित्य असलं तर तुमच्या देवाची पूजा नाही तर करीत नसतो मला पूजा. आणि मग सासूबाई महाराज, सासूबाईच या महिला मंडळाचं सगुण ब्रह्म म्हणजे जावाई, त्यांना दुसरा देव नाही, सगुण ब्रह्म त्यांचं जावयामध्ये त्यांना देव दिसतो महाराज. आणि मग ते सासूबाईची एवढी पळापळ, ते सामान गोळा करण्यासाठी बिचारीने सगळं सामान गोळा केलं आणि जावाई बापूच्या समोर आणून
काय केलं, ठेवून दिलं. मग जावायची महाराजची पूजा रंगली मानता, जे नाही ते देवाला जे नाही ते अगोदर नैवेद्य दाखवला, पुन्हा आंघोळ्या घातल्या. अशी देवाची पूजा. आणि महाराज मग पूजा झाल्याच्या नंतर जे काय सुगंध म्हणतात, अगरबत्त्या, धूप दीप सगळं लावलं. आणि ह्या पूजेचा घमघमाट कुठं गल्लीत गेला. गल्लीतल्या सगळ्याच बाया आल्या ना ती पूजा बघायला, जावाय नेमकं पूजा कसे करते. मग महाराज आता एकीने केलं की दुसरीला वाटतं आपल्या घरी असं असलंच पाहिजे. मग एक म्हणायची, जावय बापू आज तुमची झाली, आता उद्या आमची तर नंबर पूजाला. जावय म्हणला काय आता ही पिढा झाली ना, हे काय महागच लागलं म्हणलं, आता काय हे निघायच्या मार्गावर नाही. महाराज असे नंबर लागायला लागले. जावय म्हणला आता काही खरं नाही, आता जगतच नाही म्हणला मी, आता मला जगायचंच नाही, मी वैतागून गेलो, आता मी जीव दिल्याशिवाय राहत नाही. महाराज एका विहिरीच्या काठावर गेलं. आता विहिरीत उडी हाणणार, एवढ्यात त्या विहिरीच्या मालकाने त्याला थांबवलं. थांब म्हणलं, कमून विहिरीत उडी हाणतो? अरे आम्ही पाणी पितो, तू त्याचं जीव दिलं, ते पाणी आम्हाला प्यायला की राहील का? ते म्हणला नाही, मला आता जगायचंच नाही, मला आता जगायचं नाही, मला आता जीव द्यायचा, मला खूप वैताग आला. ते म्हणला तुला काही होऊ दे वैताग, तुला वैताग आला ना, तुला कामाचा वैताग आला ना, काम करू नको, तू काय कर माझ्या घरी चल, काहीच काम करायचं नाही, खायचं 2 टाइम खायचं, झोपायचं, दुसरं काही काम करायचं नाही, फक्त सकाळच्या वेळी देवाची आमच्या पूजा करायची. खरं सांगा बरं, अशी पूजा केल्यावर आनंद प्राप्त होईल का? आनंद प्राप्त होणार नाही. महाराज म्हणतात देवाची पूजा कशी करायची? देवाची पूजा करत असताना आपल्या अंतःकरणातून भावाने पूजा केली पाहिजे. आपण जर भावाने देवाला पूजलं तर तो देव त्या भावाने पूजल्यामुळे तो देव आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. श्री गुरु शंकर महाराज कंधारकर यांच्या बाबतीमध्ये अशी गोष्ट सांगितली जाते की महाराज एके दिवशी संभाजीनगरला आलेले होते. संभाजीनगरला आल्याच्या नंतर त्यांची रोजचा नित्यनेम देवांच्या मूर्ती होत्या त्यांच्या पूजेमध्ये. असं म्हणतात ते देवाची पूजा करत असताना भगवान परमात्माला ते गंध लावायला गेल्याच्या नंतर ती मूर्ती त्यांच्या समोर यायची गंध लावण्यासाठी. काय भाव असेल महाराज, काय ते देवाविषयीचा काय भाव असेल? आपल्या मूर्ती तर समोर येणार नाहीत, उलट देव डोळे झाकून घेते म्हणते ह्यानी गंध नाही लावलेला बरा, कारण ह्यानी गंध लावल्यावर नुसता कपाळाला लागत नाही, डोळ्यात बी जातोय, नाकात बी जातोय. अर्थात पूजा करताना अशी केली पाहिजे पूजा. अहो मनोमय पूजा सुद्धा आहे, मनाने सुद्धा पूजा आहे का नाही? ज्ञानोबराय आपलं तुकोबरायांचा अभंग आहे ना, कास याने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा अहर्निशी. महाराज हा अभंग पहा तुम्ही, पूजेचा अभंग आहे हा. अभंग जरी म्हणला तरी देवाची पूजा होते. म्हणजे आपण देवाची पूजा कशी केली पाहिजे? महाराज म्हणतात देवाची पूजा करा, प्रेमाने देवाची पूजा केल्याच्या नंतर तो देव तुम्हाला आनंद देईल. हे सगळं जे मागचं सांगितलेलं आहे, कोणतं? काळ सारावा चिंतनी, म्हणजे देवाच्या चिंतनामध्ये काळ सारा. त्याच्यानंतर गंगेचं स्नान करा, एकांत वास करा, देवाची पूजा करा. हे सगळं महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळसीच्या, प्रदक्षिणा तुळसीच्या, आहार विहार, विहार विहार, तुळसीच्या, प्रदक्षिणा तुळसीच्या,
सारावा चिंतनी एकांतवाशी गंगा स्नानी देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा केल्या पाहिजेत. आता एवढं हुकून गेलं होतं. आता ते कसं आहे, माझं असं काय साच्याबद्ध नाही, म्हणजे आपलं असं काय कोणाचं पाठ करून यायचं इथं येऊन सांगायचं असं काही आपलं नाही. आपलं माझं मुक्त चिंतन असतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी हा अभंग सेवेसाठी आज पहिल्यांदाच घेतलेला आहे. मागच्या वेळेस तर अभंगच पाठ नव्हता महाराज. आज मी वेगळाच अभंग घेणार होतो, भावबळे विष्णुदास हा अभंग घेणार होतो. काय करावं, अभंगाचं तिसरं चरणच पाठ व्हायना. काय पाप आमचं बघा, एवढं पाप आहे आमचं बी. विठाला 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 नवनाथ महाराज म्हणले, महाराज आता हेवा अभंग घ्या. मग म्हणलं चला हेवा अभंग घेऊ. म्हणून जसं महाराज आपल्यावरती कृपा करते तिकडून सांगत ते मनातून हे बोला, मग मी तेच बोलतोय. माझ्या मनाचं काहीच नाही. तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, आपुलिया बळे नाही मी बोलत, नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, नाही मी बोलत. सका कृपावंत वाचा त्याची, सका कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, बोलत सेवानी. सका कृपावंत वाचा त्याची, सका कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, बोलत सेवानी, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, बोलत सेवानी. आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. तसं मी माझ्या बुद्धीने काही बोलत नाही. महाराज इथं बसलेले बाबा, ते जसं सांगतात तसं मी बोलतोय, आहे की नाही. प्रदक्षिणा तुळशीच्या इथपर्यंत आपलं आलं होतं की तुळशीच्या प्रदक्षिणा केल्या पाहिजेत. तुळशीच्या प्रदक्षिणेमध्ये काय पुण्य आहे हे तुळशीच्या. आता ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये ज्या वेळेस ज्ञानोबरायांच्या आईने विठ्ठलपंत संन्यास घ्यायला गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायांच्या आईने, कुणी म्हणतं त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा केल्या होत्या, कुणी म्हणतं तुळशीला प्रदक्षिणा केल्या होत्या. अर्थात आपल्या अभंगात आलंय ना, मग आपण तुळशीला प्रदक्षिणा धरू. समजा त्यांनी तुळशीला प्रदक्षिणा केल्या तर त्यांचे मालक म्हणजे ज्ञानोबरायांचे वडील हे निघून गेलेले होते संन्यास घेण्यासाठी, ते पुन्हा त्यांना प्राप्त झाले. बरं, नुसतं ज्ञानोबरायांचे वडील प्राप्त नाही झाले महाराज, ज्ञानोबरायांचे वडील प्राप्त होण्याच्या अगोदर रामानंद स्वामी प्राप्त झाले. म्हणजे संतांचा आशीर्वाद सुद्धा त्यांना भेटला. कशाने? तुळशीच्या प्रदक्षिणेने. म्हणून तुळशीला प्रदक्षिणा केली पाहिजे. आता खरं सांगा, महिला मंडळी कोण कोण तुळशीला प्रदक्षिणा करते? कशाचं? तुळशीला म्हणा, रोज कापसाच्या झाडालाच प्रदक्षिणा चालू आहे. तुळशीच्या कवा व्हायच्यात, आहे का नाही. दिवसभर त्या कापसासंग झोलावं लागत आहे. कवा तुळसन कशाचं काय, कशा तरी सकाळी 2 भाकरी याड्या वाकड्या केल्या की चालले आपले कापसात. अर्थात तुळशीला प्रदक्षिणा केल्याच्या नंतर महाराज म्हणतात, तुम्ही अंतकरणातून तुळशीला प्रदक्षिणा करा, तुम्हाला आनंद प्राप्त होईल. अजून महाराजांनी काही साधनं सांगितले अभंगाच्या दुसऱ्या चरणात. युक्त रविहार, युक्त रविहार, नसबी बासर, नसबी बासर.
नसावी वासरा नसावी वासर नसावी वासरा निद्रा प्रभु भाषण निद्रा प्रभु भाषण युक्त हार बिहार युक्त हार बिहार बहु भाषण निजा बहु भाषण युक्त आर विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. महाराज म्हणतात युक्त आहार म्हणजे आहार. आहार कळतो ना, आहार म्हणजे जेवण. जेवण कसं असलं पाहिजे, युक्त म्हणजे परिमित, थोडं म्हणजे लागन तेवढंच असलं पाहिजे. जेवण किती असलं पाहिजे, लागन तेवढं. नाही तर आपलं पंगत असली की आपण एवढं खातो. अहो लोकांचं अन्न लोकांचं आहे, पण पोट आपलं आहे ना, खावं किती हे सुद्धा. अहो महाराजांनी काय काय शिकवावं तुम्हाला, तुकोबर आहे बघा, खायचं शिकवतात आपल्याला, किती खावा हे सुद्धा आपल्याला कळत नाही. महाराज खायचं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. बरं काय खावा हे तरी कळत आहे का? हा, काय खावा हे कळत आहे का? वर हात करा बरं, वर हात करा ना, ज्याच्या गळ्यात माळा नाही ते. कशाचे काय लय लाबाड आहेत माणसं. महाराज कशाला वर हात करते? नाही तुमच्या गावात सगळे माळकरी असतील, मीच बोलायचं चुकायचो आहे का नाही? खरंच ना, सगळे माळ करीत पा, सगळे माळ आहेत ना गाड्यात इकडं, होय असं ते काही कळणारच काय नेमकं. महाराज म्हणतात खातानी काय खाल्लं पाहिजे, बरं किती खाल्लं पाहिजे याला बी काय आहे का नाही किंमत. अहो काही काही माणसं एवढं खातेत एवढं खातेत. काय झालं, एक असं शेजारी जेवायला बसला होता, माझ्या शेजारी असं जेवायला बसला, काही आलं की वापस बिचारा जाऊनच देत नव्हता. काही आलं की ठू, काही आलं की ठू, खातच होता नुसता. खा खा, जस काय त्या म्हशी पुढं ते आंबवण मांडल्यावर म्हैस कशी खाती, नुसतं खा खा चालूच होतं त्याचं. मी म्हणलं बिचाऱ्या तू एवढं खायला लागलास, तुझं पोट तुझं आहे, पण अन्न जरी लोकांचं असलं तरी पोट तुझं आहे, एवढं कसं? ते म्हणलं तुम्हाला काय करायचंय, तुमचं खातोय का मी, बिनधास्त खाय भाऊ. म्हणलं मला काय करायचे. तेवढ्यात काय झालं महाराज, एक जिलाबीवाला आला, जिलाबी 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 करीत आला. ते मला वाढ येतं 2 येडे. मी तर त्याकडे बघतच राहिलो, म्हणलं नेमकं हे जिलाबीची येडे कुठं बसितोय. महाराज त्याने ती जिलाबी खाल्ली, तो आ करायला लागली, ती जिलाबी वर मला दिसायची तोंडात, म्हणजे भरलं होतं ना पार इतका. एवढी जिलाबी त्यांनी खाल्ली. तेवढ्यात मागून आमटीवाला आला, म्हणलं आमटी आमटी. हे म्हणलं टाकीत आमटी एक पळी. मी म्हणलं काय अवघडच झालं भाऊ आता. अरे जिलाबीच अगोदर दिसायला लागली, ही आता आमटी कुठं भरीशील. ते म्हणलं तुम्हाला काय करायचंय, त्या जिलाबीच्या पोंगळ्यात भरीन. म्हणलं एवढं खाणं एवढं नसलं पाहिजे. विठाला 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 विठाला. अहो अन्न जरी दुसऱ्याचं असलं तरी पोट आपलंय ना, खाणं इतकं नसलं पाहिजे. बरं माणसं काही जाग्यावर घरी असल्यावरच एवढं खातेत असं नाही. लोकांचं दिसलं की खाल्लंच, लोकांचं दिसलं की सोडीतच नाहीत. त्याची त्यात आमचा वर्ग महाराज घरी खायचंच माहित नाही, रोज बाहेरच आहे, रोज बाहेरच, रोज बाहेरच आहे ना जेवायला. घरी काय काय, आणि रोज चांगले चांगले पदार्थ. मग घरी एखादी बरा शिळ भाकर असावं किंवा काही असावं, खाऊ वाटत नाही महाराज घरी गेल्यावर. कारण लहान चावली जीभ लाचवली ना, आता लाचर झाली जीभ, चांगलं खायला लागते. आणि लोकांचं असल्यावर तर मग तर काय किती कमी जाते महाराज. बरं लोक आपण आता बाहेर गेलो, समजा आता आपण तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर जातो. बरं बाहेर गेल्याच्या नंतर किमान वातावरणामध्ये बदल होतो, पाण्यामध्ये बदल होतो. तिकडे गेल्यावर तरी नीटनाटकं कमी खाल्लं पाहिजे का नाही. बाहेर गेल्यावर महाराज, बाहेर गेल्यावर तर लोक काही दिसलं की घी खा, दिसलं की घी खा. आता हे पंढरपूरच्या वारीला जातात ना लोक, वारीला जातात का नाही. आता आपल्या इथून दिंडी जात नाही ना पंढरपूरला. आता समजा इथं माऊलीच्या सोहळ्यात बरेचसे लोक जातात पंढरपूरला. महाराज गेल्याच्या नंतर पुण्याच्या बाहेर निघतो, काही बी असतोय खायला, काही बी खायला, नुसतं खातच राहतात लोक. काहीची लाईन दिसली की उभा, कशाची लाईन दिसली की उभा. अहो एक अशी पुरुष मंडळीची लाईन होती, एक बाया त्या लाईन मध्ये घुसली.
पुरुषाच्या लाईन मध्ये. आणि पुढं चालत 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 पुढं गेल्यावर बघितलं तर पुढं पुरुष दाड्या करीत होते. म्हणजे लाईन दिसली की त्यांना वाटतं खायलाच आहे काय की. आता वारीच्या वाटाने महाराज हे लोक भिशा घेऊन दिंड्या काढतात ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 म्हणजे खाणं कसं असलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतोय. आता वारीच्या वाटाने भिशा घेऊन दिंड्या असतात. मग महाराज दिंड्यामध्ये खायला एवढं भारी असतं एवढं. अहो नाश्ता तिथं पोहे तर एक दिवस नसतील. आपल्या सप्त्यात रोज पोहेच असतात. पोह्यात आणि त्या भुसकाटात काहीच बदल नाही महाराज. पोहे म्हणजे भुसकटच आहे. काय एकदा खाल्ले की दिवसभर पुन्हा काही खाऊ वाटत नाही. काही काहींना पित्त होतं. पित्त झालं की बिचाऱ्याला काय करावं म्हणून कळत नाही. असे ते पोहे. पण दिंडीच्या वाट्यानं असं नाही. रोज एक उपमा, कधी शिरा, कधी बटाटा वाडा, कधी काय नो बाय पाणी सुटन तोंडाला म्हणून आपलं नाव घेतलं सर. मग महाराज आपल्या खेड्याकडलं त्या दिंडीत जावं आणि गेल्याच्या नंतर तो नाश्ता त्यांनी बघावा. त्याला असं वाटतं काय माऊलीच्या सोहळ्यात काय सुख आहे. ह्याच्या अगोदर 10 वर्षापासून आलो असतो तर किती भारी झालं असतं. आणि मग महाराज ते नाश्ता बघितलं. एवढं नाश्ता करतं एवढा नाश्ता काष्टा फिटूस तर नाश्ता करतं. एवढं खाल्लं पाहिजे का. अहो पोट आपले अन्न जरी दुसऱ्याचं असलं तरी. म्हणून महाराजांना हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागलं तुकोबारायांना. युक्त आहार युक्त असला पाहिजे. आपण आहार लागन तेवढा घेतला पाहिजे. लागन तेवढंच खाल्लं पाहिजे. युक्त विहार म्हणजे फिरणं. फिरणं सुद्धा कसं असलं पाहिजे युक्त असलं पाहिजे. कुठं फिरावं हे कळलं पाहिजे. आपण वारीला गेलो पंढरपूरला. अहो नुसतं कोणी कुंकड फिरत कोणी. वारीला गेल्याच्या नंतर काय केलं पाहिजे. पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायांचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन, चोकोबारायांचं दर्शन. त्याच महाद्वारा थोडा आला की आपलं काय नरहरी महाराजांची समाधी माहितीये का. नरहरी महाराजांची समाधी कोणाला माहिती याच्यात बरं हात करा बरं. नरहरी महाराजाची नरहरी महाराज समाधी हे नाही माहिती तुम्हाला. तुम्हाला तिथं तमाशा कुठं लागतो माहिती का. हा हे माहित असेल तुम्हाला. अहो पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर काय केलं पाहिजे. पंढरपूरला गेलोत मग काय फिरलं पाहिजे. महाराज म्हणतात फिरणं सुद्धा युक्त असलं पाहिजे. मापात फिरणं असलं पाहिजे. चांगल्या जागेवरती गेलं पाहिजे. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात तीर्थयात्रे सुखे जावो वाचे विठ्ठल नाम घेऊ. तीर्थयात्रे सुखी वाचे विठ्ठल नाम घेऊ. संता संगे सेवू वासुदेव धनिवरी. संता संग सेवो वासुदेवा करो वासुदेव स्मरण. वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधना. खंडेल कर्माचे बदना. वासुदेव जपताची वासुदेव स्मरण खंडेल कर्मा देवदाना. वासुदेव महाराज म्हणतात तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ. संता संगे सेवू वासुदेव धनिवरी. गेलाच फिरायची लईची इच्छा झाली तर चांगल्या जागेवरती गेलं पाहिजे. चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. नाही तर जिथं कोणी जात नाही तिथं आपण जायचं. हाय का काय गरज आहे का जायची. अहो मंदिरामध्ये आता सध्या बघा मंदिरामध्ये गर्दी नाही आणि त्या बारच्या समोर लोकांच्या लाईनी लागल्यात. हा लागल्यात का नाही. विचार करण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळं महाराजांना आपल्याला सांगावं लागलं फिरायचं तर चांगल्या जागेवर फिरा. युक्त आहार युक्त विहार. अजून महाराज पुढे म्हणतात युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. आणि आपल्या इंद्रियांना नियम असला पाहिजे. आपल्या इंद्रियांना नियम असला पाहिजे. काय आता तिकडं कीर्तन चालू झालंय चल कीर्तनाला आलाच पाहिजे.
नाही तर म्हणतो लय आज कटाळा आलाय, लय आज दिवसभर कापुशीची लाय, आता कशाला इथंच आपलं ऐकतो, पडल्या पडल्या ऐकतो. आणि महाराज लोक बी गावातले एवढे, हे सप्ताह कमिटीचे लोक बी एवढे हे असतात, या माईक सिस्टीम वाल्याला त्या मळ्यात आवाज नाही ना आला तिकडं, काय काशी करायची होती त्या मळ्यात आवाज येऊन? भोंगेच लावले नाही पाहिजेत महाराज, काय तिकडं वर टांगड्या करून ऐकत आहेत, त्यांना काय गरज आहे कीर्तनाची? ऐकायचं असलं इथे येऊन बसत येत ना. हा, भोंगे लावायची गरज नाही, सप्त्याला काय गरज आहे भोंग्याची? ज्यांना ऐकायचं ते इथे येऊन बसतात. कीर्तन ऐकायचे काही नियम आहेत का नाही? आता ते मोबाईलवर कीर्तन ऐकतो आपण, युट्यूबला, बरं ऐकायला कुठं कुठं बसल्यावर कीर्तन ऐकतो? खरं सांगा बरं. हा हा, कुठं कुठं बसल्यावर कीर्तन ऐकतो? कीर्तन ऐकायला काही नियम आहेत का नाही? अहो कीर्तनामध्ये काय सांगतात याला नियम आहेत, मग कीर्तन ऐकायला नियम नाहीत का? कीर्तन ऐकताना मांडी घालून बसलं पाहिजे. आपण कधी बसलं तर बसलं, पाय लांबिले तर लांबिले. आणि महाराज आता कसं आहे, यांना बोलायचं काम नाही राहिलं, बोललं की बिघडत आहे लगेच. तुम्हाला मांडी घालून बस, लोक म्हणतात हा ह्याला का करायचं मांडी घालून बस, दिवसभर आम्ही काम केलेलं, आमचे पाय दुखत. पण कीर्तनाचे नियम आहेत ते, त्याच्यामुळे आपण तर आता बोलायचं सोडून दिले. मांडी घाला, नाही तर पाय लांबा, नाही तर जागा भेटली तर झोपणात का? काय तर झोपले तर झोपले, आपलं कीर्तन झालं उठून लावायचे, जा आता संपलं कीर्तन. अर्थात कीर्तन ऐकण्याचे जसे नियम आहेत, आहे का नाही? महाराज म्हणतात नियम इंद्रियाची सार, हे नियम असले पाहिजेत इंद्रियाला. आता महाराजांचे कीर्तन मी म्हणजे बाबांचे कीर्तन खूप ऐकलेत, तर मी त्यांचं निरीक्षण केलं बी आणि गुरुवर्य दत्ता महाराजांच्या मुखामधून ऐकलं बी, आणि मी स्वतः पाहिले. ऐकलेलं तर लांब सोडून द्या. महाराज एकदा कीर्तनाला असे 2 पाय ठेकून उभा राहिले, कीर्तन संपेपर्यंत पुन्हा पाय हलत नाहीत. हे नियम इंद्रियाला लावलेला नियमच आहे, महाराज लावलेला नियमच आहे. आम्ही 4 कोस इकडं 4 कोस तिकडं चौकड फिरून येतो, म्हणून लोकांना हे आसनं टाकावं लागले की बिचाऱ्या हो तुम्ही इथंच उभं राहून कीर्तन करा, नाही तर काय माईक घेऊन पुढे जाते पुन्हा मागे येते, काय करते ना काय नाही सांगताच येत नाही, आहे का नाही? त्याच्यामुळे हे लोकांना टाकावं लागले असतं महाराज, कारण हे सोडून आता तरी पुढे जाऊ नका म्हणून. अर्थात नियम इंद्रियाला तुम्हाला जसा नियम आहे तसा आमच्या इंद्रियाला नियम असला पाहिजे ना, नाही तर आमचे सायराट कुठं बी फिरायला लागल्यावर काय त्याला काय आहे का नाही? नियम इंद्रियाला असला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात नेम इंद्रियासी सार. बरं, प्रत्येकाचाच नियम असला पाहिजे इंद्रियाला. आता या वारकरी मंडळी इथं टाळ घेऊन उभा आहेत, त्यांच्या सुद्धा वाणीला म्हणजे हे इंद्रियच आहे ना वाणी एक, त्या इंद्रिय वाणीला सुद्धा एक नियम असला पाहिजे. काय? गाण्याच्या चाली म्हणल्या नाही पाहिजे, हा वारकरी चाली म्हटल्या पाहिजेत. आता गुरुवर्य महाराजांच्या चाली एवढ्या गोड आहेत, एवढ्या गोड, आणि महाराज ऐकावं वाटतं एवढं गोड महाराजांच्या चालीत, म्हणजे वारकरी चाली आहेत. तसं मी बी वारकरी, मी काय गाण्याच्या चाली म्हणत नाही, नाही तर मग हे काय गाण्याचे म्हणलं काय? गाण्याच्या चाली आपल्याला येतं बी नाहीत आणि आपण म्हणत बी नाही. आपल्याला जे सर धोपट आपलं जे भजन येतं ते आपण म्हणत राहतो. आपण काय कुठं पेटीवर सारे गप बसा असलं काही शिकलो बी नाही. फक्त याच्या म्हणजे मोठ्यांच्या मुखामधून ऐकलेल्या चाली आपण तेवढंच म्हणतो. म्हणजे हे सुद्धा आपल्या वाणीला नियमच आहे, आपल्या वाणीला नियमच आहे. तसं मृदंगाचार्याला बी नियम आहे. काय? पोषक वाजवलं पाहिजे, नाही तर इकडं विठ्ठल चालू आहे, धिंदा धाग वाजल्यावर धिंदा गादा तिंदा गादा, काय त्याला म्हणजे प्रत्येकाच्या इंद्रियाला काय आहेत? नियम आहेत, नियम. म्हणजे नियमात चाललं पाहिजे. म्हणून महाराजांनी किती सोप्या गोष्टी आहेत या. हा, आपल्याला जेवण करायचं शिकवावं, कुठं फिरावं हे शिकावं, हा नियम आपल्या इंद्रियाला काय असले पाहिजेत हे शिकावं. कीर्तनात येऊन बसावं, हरिपाठात येऊन बसावं, तिकडं दुसऱ्या जागेवर जाऊ नये, हे महाराजांनी आपल्याला शिकवावं का? महाराज म्हणतात नेम इंद्रियाशी सार नसावी बासर. बासर या शब्दाचा अर्थ काय होतो? आळस. म्हणजे आळस नसला पाहिजे माणसाला, माणूस आळशी नसला पाहिजे. नाही तर आजकाल महाराज पोरं एवढी आळशी झाले. आता तुम्ही सुद्धा आळशी झालात ना. मी अगोदर सांगितलं की तुम्हाला कीर्तन इथं नाही ऐकावत, दुसरीकडे कुठं सप्ताह असला ते जर लाईव्ह असलो इथूनच ऐकायचं. म्हणजे बसल्या घरी कशाला तिथं जायचं ऐकायला, हाय का नाही? म्हणून आपण इथं बसल्या म्हणजे एवढे आपण आळशी झालो. एक जण माणसं किती आळशी तुम्हाला सांगतो. एक जण असे 2 जण झोपलेले होते. 2 जण झोपले, एका जांभळीच्या झाडाखाली झोपलेले होते. जांभळीच्या झाडाखाली झोपल्या जांभळ पडायची वाट बघत होते. किती आळशी म्हणावं लागत. बरं, जांभळ पडलं तर बाजूला पडत होतं, ते बाजूला पडायची, पडलं तर पडलं म्हणले, बाजूला नाही तोंडात पडलं पाहिजे म्हणून करून झोपले होते. काय झालं महाराज, एक जणाच्या जांभळ पडलं, पण कुठं? मिशाच्या नाकाच्या मध्ये पडलं आणि ते इथं गुंतल्याच्या नंतर महाराज आता ते जांभळ तोंडाच्या समोर आहे ना, आपल्या हाताने असं ढकलाव. पण एवढे आळशी, एवढे दोघं बी आळशी. तो त्याच्याकडे बघतोय, ह्यो ह्याच्याकडे बघतोय. तो ज्याच्या नाकावर पडलेलं होतं तो त्याला म्हणतो होता ढकल ना तेवढं मध्ये.
हाय का या आळसपणाला काही हाय का किंमत? एवढा आळस असला पाहिजे का महाराज? एवढा आळस नसला पाहिजे. आता आपल्याकडे बी लय आळस आहे. आपण सकाळी किती वाजता उठतो खरं सांगा बरं? आता महिला मंडळी सगळ्या लवकर उठतात, पण आपण सकाळी किती वाजता उठतो ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं की आपला आळस किती आहे का नाही. आळस माणसाकडे नसला पाहिजे. आळस हा माणसाचा सगळ्यात पहिला शत्रू आहे. माणसाकडे जर आळस असेल तर तो माणूस जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात आळस नसला पाहिजे, नसावी बासर निद्रा बहु भाषण. म्हणजे आळस माणसाच्या जीवनामध्ये नसला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये आळस नाही तो माणूस पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आता महाराजांचं जीवन दत्त महाराजांनी म्हणजे जवळून पाहिलेलं आहे. बाबांचं जीवन, बाबा सकाळी रोज 3:30-4च्या दरम्यान उठतात. उठल्याच्या नंतर स्नान, आपला नित्य नियम जे आहे ते. आता मी आळंदीला असताना कितीतरी वेळा महाराजांना म्हणजे बाबांना पाहिले आपलं ह्याच्या महादेवाच्या मंदिरामध्ये. आळंदीचं जे महादेवाचं मंदिर आहे ज्ञानोबारायांच्या समाधीच्या पाठीमागं, तिथं महिमनं म्हणताना बाबांना खूप वेळा पाहिले आणि महाराजांना सुद्धा खूप वेळा. आणि किती वाजता? सकाळी 6 वाजता. म्हणजे आंघोळ, देवपूजा, नित्यनियम सगळं करून तिकडं माऊलींच्या मंदिरामध्ये. म्हणजे आळस जर माणसाच्या जीवनामध्ये असला तर तो आळसाने मनुष्य काहीच करत नाही. अहो आपल्याकडे तरी थंडी कमी राहते, आळंदीच्या भागामध्ये एवढी थंडी राहते, एवढी थंडी. आणि मी इंद्रायणीपासून जवळजवळ 1 किलोमीटर लांब राहायचो. मग सकाळी 3:30ला आम्ही उठायचो. 3:30ला उठायच्या नंतर 4 वाजेपर्यंत आपलं दात वगैरे घासून आटपायचं आणि 4 वाजता जे पळत सुटायचं. कशामुळं? गार लागत आहे म्हणून. मग तिथे गेल्यावर गार पाण्यात पुन्हा आंघोळ करायची ना, पळत निघायचं इंद्रायणीवर, पळत जायचं आणि गेलं की इंद्रायणी थोडी हाणायची. कशामुळं? मग गार लागत नव्हतं ना, पळून अंग गरम झालेलं राहायचं. म्हणजे आळस माणसाकडे नसला पाहिजे. माणसाकडे जर आळस असला तर मनुष्य जीवनामध्ये काही करत नाही. अहो आपल्या आळसाने आपण काय करतो? जाऊ दे, आज लय कंटाळा आला, आता हे काम उद्या करू. आळसाने उद्या ढकललं, आळसामुळे उद्यावर गेलं. ते उद्याचं लांबत जातं. एक दिवस ते काम तसंच मागं पडतं. तसं आपल्या जीवनामध्ये जर आळस असला तर आळसाने आपण काहीच करू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात नसावी बासर निद्रा बहु भाषण. निद्रा नसावी आणि बहु भाषण नसावं. निद्रा म्हणजे झोप. झोपणारा उठा. आता तरी बरेच जण झोपलेत. उठा शेजार, जे झोपले त्यांना उठवा. काय चाललंय कीर्तनात? झोप नसावी जास्त. झोप माणसाला लईत लई किती असावी? 6 तास. 6 तास माणसाला झोप असावी. पण महाराज काही एवढे झोपत येत, एवढे झोपत येत, सोमवारी झोपले की बुधवारीच उठत येत. बरं झोपताना काही नीट झोपत नाहीत. मागच्या वडीत झोपले तर पुढच्या वडीत उठत येत. लोटांगण घेत पुढच्या. अहो आमच्या गावात एक पोरगा असं आहे, झोपेतच एक दिवशी मी कीर्तनावरून आलो, संध्याकाळी 12 वाजता गाडीवर चाललो होतो. हे डोळे झाकून चाललंय वाटाने. मी म्हणलं नेमकं कुठं चाललंय काय की? म्हणून त्याच्यापाशी गाडी थांबवली. त्याला म्हणलं कुठं चालला? ते झोपेतच होता ना, झोपेतच चाललं होतं वाटाने. मी हलून कसं तरी उठवते. महाराज मी इकडं कसं काय आलो? मी इकडं कसं? मला विचार म्हणला, आता तू कसं काय इकडं आला? आता पायाने आला ना. म्हणजे झोपेत माणसं काय करते सांगता येत नाही. म्हणजे झोप एवढी नसली पाहिजे. लई ज्याला जास्त झोप आहे त्याला कुंभकर्णाची झोप म्हणतात. अहो त्याच्यापाशी आणून तुम्ही डीजे वाजला तरी ते झोपेतून उठत नाही. काय माणसं पडूस तर घार घुर झोप सुरू लगी झोप. म्हणजे महाराज म्हणतात एवढी झोप काही कामाची नाही. झोप कशी असली पाहिजे? श्वान निद्रा, कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे. महाराज कुत्र बघा किती झोपलेला असू द्या, थोडं काय वाटलं की लगेच कान वर करतो, बघत का नाही? म्हणजे अशी झोप असली पाहिजे. नसावी बासर निद्रा बहु भाषण. आणि बहु भाषण म्हणजे जास्त बोललं नाही पाहिजे. ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे गोपाळ पावे हरी. जो जास्त बोलतो, वाईट बोलतो, अनंत बोलतो म्हणजे वाचाळपणाने बोलतो, त्याला भगवंत भेटत नाही. म्हणून बोलणं सुद्धा कसं असलं पाहिजे? परिमित असलं पाहिजे. नसावी बासर निद्रा बहु भाषण विठोबा रकुमाई. हरी कुंडली कवरदारी ज्ञानदेव
महाराज म्हणतात नसावी बासर निद्रा बहु भाषण. महाराजांनी किती सांगितले? पहिल्या चरणामध्ये 4 सांगितले, ह्या चरणामध्ये 6 सांगितले की हे माणसाच्या जीवनामध्ये नसलं पाहिजे. त्याच्यानंतर महाराज म्हणतात हे तुम्ही जीवनामध्ये हे सगळं अनुकरण करा. आणि अजून अनुकरण करताना काय करा? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. महाराज म्हणतात परमार्थ हे महाधन आहे, नुसतं धन नाही. आपल्याकडे धन आहे, नुसतं धन, संपत्ती हे नुसतं धन आहे, पण परमार्थ महाधन आहे. महाधन, धनाचं धन म्हणजे महाधन हे परमार्थ आहे. म्हणून तुम्ही काय करा? परमार्थ महाधन हे परमार्थ महाधन हे कमवा. हे धन म्हणजे काय? धन काय करावं लागतं? कमवावं लागतं. तसं परमार्थ तुम्ही कमवा, परमार्थ साध्य करा. आणि परमार्थ साध्य केल्याच्या नंतर काय होईल? जोडी देवाचे चरण. परमार्थ साध्य केल्याच्या नंतर तो परमार्थ तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाईल आणि देवाचे चरण तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतील. म्हणजे देव तुम्हाला खऱ्या अर्थाने देवाचं स्वरूप त्या ठिकाणी समजेल. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. म्हणजे परमार्थ साध्य होण्यासाठी, परमार्थ जतन होण्यासाठी हे वर जे सांगितलेले उपाय आहेत हे लाभाचे उपाय आहेत. म्हणून तुम्ही काय करा? परमार्थ जोडा. म्हणून महाराज म्हणतात परमार्थाची चाड अंतःकरणामध्ये असली पाहिजे. ज्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थाची चाड आहे, ज्याला परमार्थ त्या ठिकाणी समजतोय, ज्याने परमार्थ कमवलेला आहे, तो नित्य नेमाने भगवान परमात्म्याचं भजन केल्याशिवाय राहत नाही. परमार्थ महाधन परमार्थ महाधन चरण देवाचे चरण भावया जतन भावया जतन लाभाचे हे उपाय लाभाचे लाभाचे युक्त आहार विहार युक्त आहार विहार हे परमार्थ महाजन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. म्हणून भगवंत प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर हे परमार्थच आपलं धन हे समजलं पाहिजे आपण. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात टाळ चिपुळिया धन. आमचं धन काय आहे? अहो महाराजांनी धन बऱ्याचशा अभंगामध्ये सांगितलंय. शब्द हे आमचं धन आहे, अभंग हे आमचं धन आहे. महाराज म्हणतात अभंग आमचं धन काय आहे? आमच्या अभंगामध्ये काय आहे तुम्हाला काय माहिती? तुम्हाला फक्त अभंग म्हणजे कागदावर लिहिलेले एवढे दिसतात. महाराज म्हणतात एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. माझ्या एका एका अक्षरात माझा भगवान परमात्मा आहे. माझा भगवान परमात्मा एका एका अक्षरामध्ये रमलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात आमच्यासाठी धनच हे
शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका. आमच्यासाठी दुसरं धनच नाही, हेच आमचं धन आहे. म्हणून आपण सुद्धा जीवनामध्ये हे धन कमवलं पाहिजे. इतर धन आपण कितीही कमवा, ते धन आपल्याला फायद्यामध्ये नाही. पण परमार्थ हे धन जर आपण कमवलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने परमार्थ धन कमवल्याच्या नंतर देवाचे चरण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. आणि महाराज शेवटी म्हणतात, तुम्हाला परमार्थ प्राप्त झाला, तुम्ही सगळे साधन त्या ठिकाणी मिळवलेले आहेत, पण शेवटी तुम्हाला आनंद पाहिजे ना. मग आनंदासाठी शेवटी एकच करा. काय करा? आपलं हे देह जो आहे हा देह देवाच्या चरणी समर्पित करा. अभंगाचं शेवट. देवा समर्पित देवा, देवा समर्पित सेवा, देह समर्पित देवा, देह समर्पित देवा, देवा भार काही तना घेवा, भार काही तना घेवा, देवा भारत इथन घ्यावा, देवा भारत इथन घ्यावा. होईल आगवा, होईल आगवा, अगबा होईल अगबा, अगबा होईल अगबा. तुका मने आनंद आनंद आनंद, तुका मने आनंद 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 रे समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. महाराज म्हणतात एवढी सगळी साधनं करा, नाही जमलं काही, किमान देह हा माझा नाही, मग देह हा देवाच्या चरणी तुम्ही समर्पित करा. आपल्याला शक्य नाही, म्हणजे समर्पित करायचं म्हणजे काय, जीवच द्यायचा का देवाच्या पायावर, त्याचा अर्थ असा होत नाही. तर हे शरीर जे आहे, हे शरीर देवाच्या कामी खर्च करा. तुकोबरायचं अजून एक प्रमाणे बघा, तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळून सांडी मस्तक हे. म्हणजे देवाच्या चरणी हा देह कसा समर्पित करायचा आहे, तर देवाच्या कामी हा देह लावायचा आहे. देह जर हा तुम्ही देवाच्या कामी लावला तर महाराज म्हणतात होईल आघवा तुका म्हणे आनंद. नुसता आनंद नाही, आघवा आनंद होईल, सगळा आनंद तुम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळं करावं लागेल. काय? काळ सारावा चिंतनी, एकांतवाशी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. म्हणजे हे सगळे तुम्ही केल्याच्या नंतर महाराज शेवटी सांगतात हे सगळं करा, मग तुम्हाला आघवा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होईल.
देह हा देवाच्या चरणी समर्पित करा. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. असणार देह एकदा देवाला समर्पित केला ना, मग पुण्य घडू किंवा पाप घडू सकळही येते कृष्णाशी अर्पण. पाप घडलं तरी देवालाच आणि पुण्य घडलं तरी देवाला. पण आपलं तसं नाही, पुण्य घडलं तर मला आणि पाप घडलं तर देवाला. मग देव म्हणतो असं आहे तुझं, मी बरोबर मग तुझं सारखंच करतो सगळं, हाय का नाही. अर्थात आपण देह देवाच्या चरणी समर्पित केला. महाराज म्हणतात होईल आगवा तुका म्हणे आनंद, युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची आहे. गुरुवर्य बाबा या ठिकाणी बसलेले आहेत, बाबांच्या चरणी समर्पित करायचे आहे. खरं तर त्यांनी आमच्या समोर बसावं आणि आमचं कीर्तन ऐकावं, एवढे काय आम्ही मोठे नाही. आणि काय महाराज, ते एवढे मोठे माणसं आपल्या समोर येऊन बसतात, किती मोठं अंतःकरण आहे त्यांचं. हा, आपल्यासारखे येड्याचं ऐकतात. अहो, ज्यांनी या जगाला शिकवावं, या लोकांना शिकवावं, लोकांचं सोडा, लोकांना तर काही कळतच नाही, पण ज्यांनी मोठ्या मोठ्या विद्वानांच्या पुढे बसून त्यांना काही शिकवावं, अशी एवढी ज्यांची उंची आहे, ते महात्मे आज आपल्या समोर बसून ऐकतात. म्हणजे खऱ्या अर्थाने माझं तर खरं खूप मोठं भाग्य आहे. बाबांच्या समोर मला सेवा करायला भेटली. कीर्तनाची सेवा मला भेटावं असं काही नाही, पण माझ्या आयुष्यामध्ये अशा महात्म्यांची सेवा आणि बाबांची सेवा मला घडत राहावी, ही भगवान परमात्म्याच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना करायची. झालेली सेवा गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे ब्रह्मनिष्ठ गुरुवाऱ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. सगळेच मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रेमाने उपस्थित राहिले. आपले सगळे भजनी मंडळी आहेत, सगळे एक एकावन्न बळे, सगळे मोठे मोठे म्हणणारे आहेत, सगळे काय महाराज काय आवाज आहे या लोकांना.